तर किमान एक शाळेचे 2-2 जरी धरले असते ना तरी माझ्या मताने इथे 10,000 शिक्षक झाले असते आणि 10,000 शिक्षक झाले असते तर नक्कीच या शासनाला, या निगरगट्ट सरकारला नक्कीच ज्यांच्या कानाचे पोळे घातलेले, त्यांनी झापड्या ज्या लावलेल्या आहेत त्या आपल्याला म्हणजे उघडता आल्या असत्या, पण त्या आपल्याला उघडण्यासाठी आपली गर्दी महत्त्वाची आहे. आणि मला या शासनाला सांगावं असं वाटतं, अरे जे शिक्षक व्यवस्थित प्रामाणिकपणे शिकवत आहेत, 20-20 वर्ष झालेत, त्यांचे लेकरं बाळा सोडून माझ्या माता भगिनी इतके दिवसपासून इथे आहेत, तुम्ही त्यांच्याकडे तरी किमान बघितलं पाहिजे. आमच्या 7 पदवीधर 7 शिक्षक आमदारांना याच माध्यमाने सांगायचं, तुम्ही जर झोपलेले असणार तर एक बहिणीची तुम्हाला अर्थ हक आहे. जर तुम्ही झोपलेले असाल तर तुम्हाला आम्ही माफ करणार नाही. मी 14 आमदारांना आता या माध्यमाने सांगत आहे की तुमची गरज आहे, तुम्ही आझाद मैदानावर आलं पाहिजे, तुम्ही सदनात मांडलं पाहिजे. संविधानाने अधिकार दिला होता, पण आमच्या मतदानाने तुम्हाला तो अधिकार दिलेला होता. आम्ही प्रत्येक घटकाने तुम्हाला मतदान केलं, आम्ही मागे राहिलो पण तुम्हाला मतदान केलं आणि तुम्हाला निवडून आणलं. आणि तुम्ही जर झोपलेला असणार, तुम्हाला जर आमच्या शिक्षकांचे पदवीधरांचे म्हणजे शिक्षक पदवीधरला पण शिक्षकच मतदान करतात आणि शिक्षकला सुद्धा शिक्षकच मतदान करतात, म्हणून तुम्हाला जर आमचा विसर पडला असेल तर नक्कीच तुमच्या आमदारकीचा विसर आम्ही येणाऱ्या काळात तुम्हाला पडणार आहोत. हे आपल्याला सगळ्यांना ठिकावून सांगायचं आहे. आणि तुम्ही सगळ्यांनी आपापल्या विभागाच्या आमदारांना एक सांगायचं आहे, जर तुम्हाला होत नसेल तर एक नैतिकतेच्या जोरावर तुम्ही राजीनामे दिले. आम्ही अपयशी ठरलो. आम्ही गेल्या 20 वर्षापासून शिक्षक ताव फोडत आहे, 9 पासून शब्द निघाला, पण आम्ही अनुदान देण्यास कॅपेबल नाहीत. आम्ही अपयशी ठरलो. अशा नैतिकतेच्या जोरावर तुम्ही राजीनामा द्या, नाहीतर येणाऱ्या पिढ्या आणि येणारे लोक तुम्हाला माफ करणार नाहीत. आमचे विद्यार्थी तुम्हाला विचारतील, का हो तुम्ही शिक्षक आमदार होतात ना, का हो तुम्ही पदवीधर आमदार होतात ना, माझा शिक्षक आझाद मैदानावर माझा गुरुजन बसला होता, त्यावेळेला माझ्या गुरुजनाला खायला नव्हतं, त्यावेळेला तुम्ही प्रतिनिधी म्हणून नेमके काय करत होतात